शिरोळमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची आढावा बैठक। 200 मीटर परिघातील गट सर्वे नंबरांना अकृषक सनद देण्याची अंमलबजावणी वेगाने सुरू। शासन निर्णयानुसार 200 मीटर परिघातील गट व सर्वे नंबरांना अकृषक सनद देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने सुरू असून यापूर्वी झालेल्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंद घेऊन कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। जिल्हाधिकारी येडगे शिरोळ तहसील कार्यालयात विभागनिहाय आढावा बैठकीसाठी भेट देऊन गेले। यावेळी त्यांनी प्रत्येक विभागातील टेबलावर जाऊन कामकाजाची सविस्तर माहिती घेतली। पुरवठा विभागासह महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांबाबत त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या। येडगे म्हणाले, शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसीलदार कार्यालयामार्फत 200 मीटर परिघातील गट व सर्वे नंबराची व्यक्तिनिहाय व क्षेत्रनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू आहे। अकृषक वापराच्या अनुषंगाने अकृषक सारा व रूपांतरित कर भरण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे। तुकडेबंदीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की याआधी झालेल्या व्यवहारांपैकी अनेकांची योग्य नोंद झालेली नाही। 5 परिशिष्टामधील माहिती तपासून फक्त वर्ग 1 मधील नोंदी घेण्याची पद्धत अवलंबली जाईल। खरेदी खत झालेल्या पण नोंदणीकृत न झालेल्या व्यवहारांचीही तपासणी करून यथोचित नोंद केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। या बैठकीस प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिरोळ तालुक्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये इचलकरंजी तहसील कार्यालय आणि प्रांत इचलकरंजी या कार्यालयामध्ये आढावा बैठक केली आहे। महसूलचे जे महत्त्वाचे विषय जे नागरिकांच्या निगडीत आहेत, महसूलचे जे रेव्हेन्यू केसेस चालतात, रस्त्याचे केसेस असतील, 7/12 दुरुस्तीचे केसेस असतील, त्या अनुषंगाने काम कसं आहे तहसील कार्यालयाची त्याची पाहणी करतो आहे। ई ऑफिसचा वापर 100% जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय आणि दोन्ही कार्यालयामधल्या पत्रव्यवहारासाठी सुद्धा केला जातो। त्याचं कामकाज कसं आहे याची पाहणी मी करतो आणि त्यासोबतच शासनाने जो नवीन शासन निर्णय केलेला आहे, 200 मीटरमधले सर्व गट नंबर आपल्याला डीम DNA समजायचे आहेत। पण त्यासाठी आम्ही काही परिशिष्ट केलेले आहेत, 5 परिशिष्ट आम्ही केलेले आहेत। त्यामध्ये अगोदर जे खरेदी खत झालेले आहे त्या अनुषंगाने नोंदी घेण्यासाठी काही SOP असावी त्याची सुद्धा कार्यवाही आम्ही करतो आहे। आणि याशिवाय इतर जे महसूल रिलेटेड ज्या बाबी आहेत, जसं पुरवठा विभागाच्या बाबी असतील, त्याबाबतची प्रलंबित काही प्रकरणं आहेत आणि आत्ताचं फील्डमधला स्टेटस लक्षात घेऊन प्रकरणं गतीने निर्गत व्हावीत, याच्यामध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी काय सूचना द्यायच्या त्या सूचना देण्याची या आढावा बैठकीमध्ये मी पाहतो आणि आढावा बैठकीतील या फीडबॅकनुसार सर्व जिल्ह्यामधील तहसील कार्यालयाला सूचना दिल्या जातात। साहेब, आता शिरोळ तहसीलमध्ये काय प्रगती त्याबाबतचा जे काही पत्र आहे ते मी तहसीलदारांना देईन। या ठिकाणी रेव्हेन्यू केसेसमधलं काम प्रलंबितता कमी दिसते, काम त्यांचं व्यवस्थित दिसतंय। ई ऑफिसमध्ये काही लॉगिनला प्रलंबितता दिसली त्या ठिकाणी खुलासा घेतला जाईल आणि कार्यवाहीसाठी कळवलं जाईल। पुरवठामध्ये सुद्धा या ठिकाणी जास्त अडचणी दिसत नाही, परंतु नागरिकांच्या अडचणी राहू नयेत आणि नागरिकांची कामं लवकरात लवकर व्हावी या अनुषंगाने माझी व्हिजिट आहे। तर जे काही ऑब्झर्वेशन टीमसुद्धा आमची आलेली आहे, जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार सूचनाही दिल्या जातील आणि कामामध्ये सुधारणा केली जाईल। कार्यालय निहाय काही परिशिष्ट काढलेले आहेत। जे काही तुकडेबंदीचे या अगोदर झालेले व्यवहार आहेत त्यामध्ये खरेदी खत झालेले आहेत परंतु नोंद घेतली नाही, खरेदी खत झालेल्या इतर हक्कामध्ये नोंद घेतलेली आहे, इतर हक्कामध्ये निगेटिव्ह शेअराची नोंद घेतलेली आहे किंवा खरेदी खत झालेलं आहे परंतु नोंद झालेली नाही किंवा खरेदी खत झालेलं नाही, अनोंदणीकृत व्यवहार झालेला आहे, अशा 5 परिशिष्टानुसार आम्ही माहिती घेतो आहे। यामध्ये जे वर्ग 1चे गट असतील त्या ठिकाणीच फक्त नोंदी होतील, वर्ग 2च्या गटामध्ये नोंदी होणार नाही। त्यामधील वर्ग 2चे गटसुद्धा आमच्याकडून काढले जातील आणि यामध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार शासनाने जी SOP दिलेली आहे त्यानुसार कार्यवाही मिशन मोडमध्ये मोहीम स्वरूपात आम्ही जे पात्र लोक आहेत त्याबाबतची करू। परंतु या नोंदी जरी होणार असतील किंवा नोंदी आम्ही करणार असलो तरी या नोंदी फक्त रेकॉर्ड ऑफ राईटला येतील। त्या ठिकाणी बांधकाम करताना लेआउट करणं, जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांची बांधकाम परवानगी घेणं, ज्या ठिकाणी ते गावठांमध्ये असेल तर ग्रामपंचायतची, गावठांच्या बाहेर असेल तर प्रांताधिकाऱ्यांची हे बांधकाम परवानगी घेणं तेही बंधनकारक राहील। त्याबाबतच्या सुद्धा नियमांची माहिती आम्ही लोकांना देऊन लोकांना अवेअर करणार आहे आणि त्यातून रेकॉर्ड ऑफ राईटच्या दुरुस्त्या पण आपण करणार आहे आणि त्यासोबत बांधकाम परवानगी लोकांनी घ्यावी यासाठी त्यांना सजगी करणार आहे।